Hello friends, now we are going to learn multiplication and division in problem set 15. प्रॉब्लेम सेट 15 मधील भागाकाराची जी उदाहरणं आहेत ती भागाकाराची उदाहरणं आपण समजून घेणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. इथे पहिलं उदाहरण आहे 1284 डिवाइड बाय 32. 1284 ला 32 ने भागायचं आहे. आपण भागाकाराची क्रिया करूया. 32 ने आपण 1284 ला भागणार आहोत. आता 32 ने 1284 ला भागत असताना 32 आपल्याला टेबल आलं पाहिजे आणि 32चं काय टेबल आपल्या पाठांतर नसतं. त्यासाठी आपण शेजारी 32चं आपण टेबल तयार करून घेऊया. 32 टाइम्स टेबल. 32 1 जा 32, 32 2 जा 64, 32 3 जा 96, 32 4 जा 128 अँड 32 5 जा 160. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण टेबल तयार करून घेतलं. त्यापेक्षा जर जास्त आवश्यक असेल तर आपण ते नंतर तयार करू शकतो. इथे आपण भागाकार करूया. 1000 cannot be divided into 32 equal parts. So the quotient is 0. Write 0 on the top of 1. 32 into 0. 0. Subtract 0 from 1 which give 1. 1000 and 200 together make 1200. 1200 cannot be divided into 32 equal parts. So the quotient is 0. 32 into 0 is equal to 0. Subtract 0 from 12 which give 12. Remainder 1200 and 8 tens together are 128 tens. 128 tens divided by 32. 32 4 जा 128. Subtract 128 from 128 which give 0. Remainder 0 and 4 unit together are 4 unit. 4 unit cannot be divided in 32 equal parts. So quotient is 0. 32 into 0 is equal to 0 and remainder is equal to 4. In the above example, 1284 is dividend, 32 is the divisor, 40 is the quotient and 4 is the remainder. Quotient 40 and remainder 4. तर अशा प्रकारे आपण 32 ने 1284 ला भागलं. भागल्यानंतर भागाकार आला 40 आणि बाकी आली 4. 1284 ही जी संख्या आहे ही संख्या भाज्य संख्या आहे आणि 32 ने आपण त्याला भागलं त्याला भाजक असे म्हणतात. पुन्हा आपण हा भागाकार कसा केला हे पाहूया. तर 32 ने 1 ला भागता येत नाही म्हणून आपण शून्याचा भाग लावला. 32 गुणिले 0 0. एकातून 0 वजा झाल्यानंतर 1 येतो. त्यानंतर आपण शतक स्थानचे 2 घेतले की आपल्याला संख्या मिळाली 12. 12 ही देखील 32 पेक्षा लहान संख्या आहे त्यामुळे 32 ने 12 ला देखील भाग जात नाही म्हणून आपण भाग लावला पुन्हा शून्याचा. 32 गुणिले 0 0. 12तून 0 वजा झाले की शिल्लक राहिले 12. मग आपण दशक स्थानचे 8 घेतले त्यामुळे संख्या आपल्याला मिळते 128. 32 ने 128 ला भाग देता येतो. 32 चौक 128. आपण इकडे टेबल तयार केलेलंच आहे तिथे आपल्याला दिसेल 32 गुणिले 4 128 म्हणून 32 चौक 128. 128 मधून 128 वजा केले. वजा केल्यानंतर वजाबाकी येते 0. त्यानंतर आपण एकक स्थानचे 4 घेतले. एकक स्थानचे 4 घेतल्यानंतर संख्या आपल्याला मिळते 4च. 32 पेक्षा 4 ही संख्या लहान आहे त्यामुळे 32 ने त्याला भाग जात नाही म्हणून आपण पुन्हा शून्याचाच भाग लावला. 32 गुणिले 0 0.
आणि त्यानंतर मग बाकी आपल्याला मिळते 4. तर अशा प्रकारे भागाकार ही क्रिया आपण इथे पूर्ण केली. प्रॉब्लेम सेट 15 मधलं आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. 5586 भागिले 87. त्यासाठी आपण इथे 87चं टेबल तयार केलेलं आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण टेबल तयार केलं. 87ने आता आपण 5586ला भागणार आहोत. 87ने 5ला भाग जाणार नाही म्हणून आपण शून्याचा भाग लावला. 87 गुणिले 0 0. 5तून 0 गेल्यानंतर 5 राहिले. पुन्हा आपण शतक स्थानचे 5 घेतले की संख्या मिळते 55. 55 ही संख्या देखील 87 पेक्षा लहान आहे, त्यामुळे इथे देखील भाग जात नाही. मग आपण पुन्हा शून्याचाच भाग लावला. 87 गुणिले 0 0. 55 मधून 0 वजा झाले 55 राहतात आणि मग आपण दशक स्थानचे 8 घेतले. मग संख्या आपल्याला मिळते 558. आता मात्र आपल्याला 87ने 558ला भाग देता येतो. मग 87च्या टेबलमध्ये 558 पेक्षा लहान संख्या आहे 522. 87 6 522. ते आपण इथे घेतले. 87 सक 522. 558 मधून 522 आपण वजा केले की वजाबाकी येते 36. त्यानंतर आपण एकक स्थानचे 6 घेतले. मग आपल्याला संख्या मिळते 366. 87ने आता 366ला भागणार आहोत. 366 पेक्षा 87च्या टेबलमध्ये लहान संख्या आहे 348. 87 4 जा 348 आणि 87 5 जा 435. 435 ही संख्या 366 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे आपण इथे 87 चोक 348 असा भाग दिला. 366 वजा 348 यांची वजाबाकी केल्यानंतर बाकी शिल्लक राहते 18. मग क्वेश्चन आपल्याला मिळतो 64 आणि रिमाइंडर 18. तिसरं उदाहरण 1207 भागिले 27. 27चं टेबल तुमच्या पाठांतर असेलच आणि जर पाठांतर नसेल तर अशा प्रकारे आपण टेबल अगोदर बाजूला तयार करून घ्यायचं आणि मग भागाकार करायचा. 27ने 1ला भाग जाणार नाही. 27ने शून्याचा भाग दिला. 27 गुणिले 0 0. 1तून 0 वजा झाल्यानंतर 1च राहतो. शतक स्थानचे 2 घेतले. 12 संख्या मिळाली. 12 देखील 27 पेक्षा लहान आहे म्हणून आपण पुन्हा शून्याचा भाग दिला. 27 गुणिले 0 0. 12तून 0 वजा झाल्यानंतर 12 शिल्लक राहिले. मग आपण दशक स्थानचा 0 घेतला. आपल्याला संख्या मिळते 120. 27 पेक्षा 120 आता हे मोठे आहे त्यामुळे आपण इथे भाग देऊ शकतो. 27च्या पाड्यामध्ये 120 पेक्षा लहान संख्या आहे 108. 27 4 जा 108. 120 मधून 108 वजा केले की वजाबाकी येते 12. मग आपण एकक स्थानचे 7 घेतले तेव्हा आपल्याला संख्या मिळाली 127. 27ने 127ला भागल्यानंतर 27 चोक 108 असा भाग लागतो. 127 मधून 108 वजा केले की बाकी शिल्लक राहते 19. या उदाहरणामध्ये क्वेश्चन आहे 44 आणि रिमाइंडर आहे 19. चौथं उदाहरण 8543 डिवाइड बाय 41. शेजाऱ्या अगोदर आपण 41चा टेबल तयार करून घेतला आणि मग भागाकार केला. 41ने 8543ला भाग देत असताना 8 हा जो अंक आहे 41 पेक्षा लहान आहे. 0चा भाग दिला. 41 गुणिले 0 0. 8तून 0 वजा झाले की 8. शतक स्थानचे 5 घेतले. 85. 85ला आपण आता भाग देऊ शकतो. 41 2 जा 82. 85 मधून 82 वजा केले की बाकी शिल्लक राहते 3. मग आपण दशक स्थानचे 4 घेतले की संख्या मिळते 34. परंतु ही 34 ही जी संख्या आहे 41 पेक्षा लहान आहे त्यामुळे आपण इथे शून्याचा भाग दिला. 41 गुणिले 0 0. 34 मधून 0 वजा केल्यानंतर वजाबाकी येते 34. मग आपण एकक स्थानचे 3 घेतले तेव्हा आपल्याला संख्या मिळाली 343.
343 पेक्षा 41च्या पाड्यातील लहान संख्या आहे 328. 41 8 जा 328. 343 मधून 328 वजा केले की बाकी शिल्लक राहते 15. क्वेश्चन देतो 208 आणि रिमाइंडर 15. पाचवं उदाहरण 2304 भागिले 43. 43 इथे टेबल तयार केला. त्यानंतर आपण 43 ने 2304 ला भागूया. 2 हे 43 पेक्षा लहान असल्याने शून्याचा भाग दिला. 43 गुणिले 0 0. 2तून 0 वजा झाल्यानंतर वजाबाकी येते 2. शतक स्थानचे 3 घेतले की आपल्याला संख्या मिळते 23. 43 0 0. 23 मधून 0 वजा केले की वजाबाकी येते 23. मग आपण दशक स्थानचे 0 घेतले तेव्हा आपल्याला संख्या मिळाली 230. 43च्या टेबलमध्ये 230 पेक्षा लहान संख्या आहे 215. 43 5 जा 215. 230 मधून 215 वजा केले की वजाबाकी येते 15. मग आपण एकक स्थानचे 4 घेतले, आपल्याला संख्या मिळते 154. 43च्या टेबलमध्ये 154 पेक्षा लहान संख्या आहे 129. 43 3 जा 129. मग आपण 154 मधून 129 वजा केले की वजाबाकी मिळते 25. या उदाहरणामध्ये क्वेश्चन आहे 53 आणि रिमाइंडर आहे 25. सहावं उदाहरण 56,745 डिवाइड बाय 26. 26 चा टेबल तयार केला आणि 26 ने आता आपण 56,741 ला डिवाइड करूया. आपण इथे काय केलं, शून्याने भाग देण्याऐवजी दश हजार आणि हजार स्थानचे मिळून आपल्याला 56 हा अंक मिळतो. त्या 56 ला आपण 26 ने भागूया. 56 ही जी संख्या आहे ती 26 पेक्षा मोठी आहे म्हणून आपण 26 ने 56 ला भागूया. 26 2 जा 52. 56 मधून 52 मायनस केले की आपल्याला वजाबाकी मिळते 4. शतक स्थानचे 7 घेतल्यानंतर इथे संख्या मिळते 47. 47 ला देखील 26 ने भाग जातो. 26 एके 26. 47 मधून 26 वजा केले की वजाबाकी येते 21. मग आपण दशक स्थानचे 4 घेतले तेव्हा आपल्याला संख्या मिळते 214. 26च्या टेबलमध्ये 214 पेक्षा लहान संख्या आहे 208. 26 8 जा 208. 214 मधून 208 वजा केले की वजाबाकी येते 6 आणि मग आपण एकक स्थानचा 1 घेतला की संख्या मिळते 61. 26 2 जा 52. 61 मधून 52 वजा केले की वजाबाकी येते 9. इथे ही भागाकाराची क्रिया संपली. या उदाहरणामध्ये क्वेश्चन आहे 2182 आणि रिमाइंडर आहे 9. आता याच प्रॉब्लेम सेट मधील आपण काही शाब्दिक उदाहरणे जी आहेत ती सोडवूया. हाऊ मेनी अवर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. ताशी 48 किलोमीटर वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील. 48 किलोमीटर या वेगाने 336 किलोमीटर अंतर पार करायचं आहे तर किती तास लागणार आहे, तर त्यासाठी भागाकार ही क्रिया करावी लागेल. स्पीड 48 किलोमीटर पर आवर. डिस्टन्स टू बी कवर्ड 336 किलोमीटर. 336 ला आपण 48 ने भागणार. 48 पेक्षा 3 लहान, शून्याचा भाग दिला. 48 गुणिले 0 0. 3तून 0 वजा झाले, 3 राहिले. दशक स्थानचे 3 घेतले की संख्या मिळते 33. ही संख्या देखील 48 पेक्षा लहान, त्यामुळे पुन्हा आपण शून्याचाच भाग दिला. 48 गुणिले 0 0. 33 मधून 0 वजा झाल्यानंतर वजाबाकी येते 33 आणि मग आपण एकक स्थानचे 6 घेतले की संख्या मिळते 336. आता मात्र आपल्याला 48 ने 336 ला भाग देता येतो. 48 जर तुम्ही टेबल तयार केलं तर त्यामध्ये 48 7 जा 336 ही संख्या आपल्याला मिळते. 336 मधून 336 वजा केले की बाकी शिल्लक राहते
0. आणि मग जो भागाकार आलेला आहे तेवढे तास 336 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणार आहे, म्हणजे 7 तास लागणार आहे. द टाइम रिक्वायर्ड इज 7 hours. गिरजा नीड 35 कर्टन्स टू पॅक 1400 books. There are an equal number of books in each curtain. How many books did she pack into each curtain? गिरजाला 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागली. प्रत्येक खोक्यातील पुस्तकांची संख्या समान आहे, तर प्रत्येक खोक्यात किती पुस्तके भरली? नंबर ऑफ बुक्स 1400, नंबर ऑफ कर्टन्स 35. 1400 पुस्तकं भरण्यासाठी 35 खोके लागले आहेत, तर मग एका खोक्यामध्ये किती पुस्तकं भरली हे शोधण्यासाठी आपल्याला भागाकार हीच क्रिया करावी लागेल. 1400ला आपण 35ने भागलं की भागाकार मिळतो 40. म्हणजेच प्रत्येक खोक्यामध्ये जर 40 पुस्तकं भरली तर 1400 पुस्तकं 35 खोक्यांमध्ये राहतात. 14 books are packed in each curtain. Each person contributed 65 rupees for a picnic. If the total contribution were 2925, find the number of person who contributed for the picnic. सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये वर्गणी दिली. एकूण 2925 रुपये जमले. तर किती जणांनी वर्गणी दिली? भागाकार क्रिया केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कॉन्ट्रीब्युशन बाय ईच पर्सन 65 रुपीज, टोटल कॉन्ट्रीब्युशन 2925 रुपीज. भागाकार केल्यानंतर भागाकार येतो 45 आणि रिमाइंडर 0. त्यामुळे 45 मुलांनी प्रत्येकी 65 रुपये जमा केले की एकूण रक्कम होते 2925 रुपये. 45 persons contributed for the picnic. Which number on being multiplied by 56 give the product 9688? The product 9688. The multiplier 56. कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो? 56 ने जर आपण 9688 ला भागलं तर आपल्याला ती दुसरी संख्या मिळेल की ज्यांचा गुणाकार 9688 येतो. इथे 56 ने 9688 ला भागलं की भागाकार मिळतो 173. म्हणजे आपण जर इथे 173 आणि 56चा जर गुणाकार केला म्हणजे भाजक आणि भागाकार यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला भाज्य संख्या मिळते, म्हणजेच 9688 ही संख्या मिळते. द रिक्वायर्ड नंबर मल्टिप्लिकंट इज 173. इफ 48 शीट्स आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग वन नोटबुक, हाउ मेनी नोटबुक्स ॲट द मोस्ट विल 5880 शीट्स मेक अँड हाउ मेनी शीट्स विल बी लेफ्ट ओव्हर? एक वही तयार करण्यासाठी 48 कागद लागतात. दर 5880 कागदांच्या किती वह्या होतील आणि किती कागद उरतील? एक वही तयार करण्यासाठी 48 कागद वापरले तर 5880 कागदांमध्ये किती वह्या तयार होतील आणि शिल्लक कागद किती राहतील हे आपल्याला शोधायचं आहे. भागाकाराची क्रिया केली. 48 ने 5880 ला भागलं की भागाकार मिळतो 122. प्रति 48 कागद याप्रमाणे 122 वह्या तयार होतील आणि 24 कागद शिल्लक राहतील. कारण एक वही तयार करण्यासाठी 48 कागद लागतात, इथे 24च कागद शिल्लक राहिले, त्यामुळे आणखीन वही तयार होणार नाही, फक्त 122 वह्या तयार होतील. 122 नोटबुक कॅन बी मेड. 24 शीट्स विल बी लेफ्ट ओव्हर. What will the question be if the smallest 5-digit number is divided by the smallest 4-digit number? 5 अंकी सर्वात लहान संख्येला 4 अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती येईल? The smallest 5-digit number is 10,000
अँड द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर इज 1000. इथे आपण 1000 ने 10,000 मधील 1000लाच भागलो. 1000 एके 1000. 1000 मधून 1000 वजा झाले, शून्य येतात. वरील शून्य घेतला, शून्याला आपण शून्याचाच भाग देणार. 1000 शून्य शून्य, वजाबाकी येते शून्य. 5 अंकी सर्वात लहान संख्येला जर आपण 4 अंकी सर्वात लहान संख्येनं भागलं की भागाकार मिळतो आपल्याला 10. द क्वेश्चन विल बी 10. तर इथे हा प्रॉब्लेम सेट 15 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 16 सोडवणार आहोत.